बोल ना आता, बोल. सांगून टाक खरं तिला, बोल. ऐक. सुजित सर खूप दुखतंय का? नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे स्वानंदी, तू ऐक. सुजित सर तुम्ही चला, मी औषध लावते. चला स्वानंदी नको. सुजित सर चला प्लीज, द्या हात द्या. ऐक ऐक ऐक. सांभाळून, सावकाश. हा सुजित मुद्दाम असं वागतोय, मुद्दाम स्वानंदीच्या जवळ जवळ करतो आणि स्वानंदी बिचारा त्यांनाही कळत नाही, त्याही जवळ जवळ चालल्यात. काय करू काहीच कळत नाहीये. आई, मला असं वाटतं मी स्वानंदीला गमावून बसलोय. काय काय बोलतोस तू म्हणी? काय झालं मला स्पष्ट सांग. आई, स्वानंदीला तो सुजित महत्वाचा वाटायला लागलाय माझ्यापेक्षा. त्यांच्या जवळीक निर्माण झाली आणि मी. म्हणी स्पष्ट सांग जरा, काय झालंय? आई, मला खरंच असं वाटायला लागलंय की स्वानंदीच्या मनात आपुलकी निर्माण करण्याचे माझे जे काही प्रयत्न आहेत ना, ते थकलेत सगळे. मी कितीही प्रयत्न केला तरी मी परकाच वाटतोय त्यांना, आणि तो सुजित मात्र त्यांना एकदम जवळ झालाय. काय जादू केली काय माहिती, पण सुजितवर खूप जास्त विश्वास आहे त्यांचा आता. आई, मी काही करायला गेलो ना तर त्या माझ्याबद्दल काही चुकीच्या समज तयार करून घेत आहेत. मणी भांडखोरच आहे, सनकीच आहे, चिडचिडच काय करतो, आणि या सगळ्या गोष्टींना तो सुजित खतपाणी घालतोय. आई, जर हे असंच राहिलं ना तर स्वानंदी माझ्याबद्दल गैरसमज तसाच ठेवतील मनात आणि लांब राहायला लागतील माझ्यापासून. आई, स्वानंदीला यांच्यात आवडीतून सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार आहे. बसा इथे. ऐक. खूप दुखतंय का? मी औषध आणते. डबा कुठे ठेवलाय औषधांचा? तिथे. ऐक. ऐक. खूप त्रास होतोय का? सुजित सर, आता वाटतंय का जरा बरं? म्हणजे दुखतंय, पण तू इतक्या काळजीने केलंस की लवकर बरं होईल. ऐक स्वानंदी, थँक्स. तू खूप चांगली आहेस. सुजित सर काय? हे आता मच व्हायला लागले. स्वानंदी आणि यात माझ्या डोक्यात जाते सिरियसली. अनिश, तुला या स्वानंदीला तुझ्या मार्गातून काढावंच लागणार आहे, आणि त्यासाठी तुला जे करावं लागेल ना ते कर. कारण सुजित फक्त माझा आहे, आणि माझ्यापासून जर त्याला कोणी दूर केलं ना तर त्याला मी सोडणार नाही, आणि या स्वानंदीला तर मुळीच नाही. स्वानंदी, आता बघच की तनिष कसं करते तुला फिनिश. बरं, तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? नाहीतर आपण डॉक्टरांना बोलवूयात. नाही नाही अगं, डॉक्टरांना बोलवणं इतपत काही झालेलं नाहीये. आणि आता तू हे मलम लावून दिलायस ना, लवकर बरं होईल. ऍक्च्युली माझं चुकलं जरा स्वानंदी. हा मणी टॉक्सिकच आहे ग, पण माझं चुकलं की मी माझी पातळी सोडून वाकलो. पण आता मी ठरवलंय, इथून पुढे
या मणीच्या मॅटरमध्ये मी पडणारच नाही. पण मला काळजी तुझी वाटते स्वानंदी. तो मणी सतत तुझ्या मागे मागे फिरत असतो, तुला त्रास देत असतो, तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. तू माणूस म्हणून चांगला नाहीये स्वानंदी. तू प्लीज तुझी काळजी घे. तुला प्रोटेक्ट करणं मला माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. आणि तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. आय जस्ट कांट टेक इट. ऐक, सुजित सर, सॉरी स्वानंदी, अचानक कळ गेली म्हणून आधारासाठी तुझा हात धरला. आय होप तू काही गैरसमज नाही करून घेणार. नाही तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? नाही, दुखत. ही तनिषा कशाला आली होती ते की नाही आम्हाला एकत्र पाहिलं म्हणजे आता ही परत तमाशे करणार. स्वानंदी, आय ओके. तू तो मलम दे ना माझ्याकडे. मी लावून घेईन. ओके, मी तसा आता बरा आहे. आणि खरंच थँक्यू इतकी काळजी केल्याबद्दल. मी आलोच. बापरे, आता माझ्यामुळेच परत तनिषाचा गैरसमज झालेला दिसतोय. मणी सरांनी सुजित सरांना मारहाण केलीच नसती तर एवढं सगळं झालंच नसतं. ह्या सगळ्याला मणी सर जबाबदार आहेत. तनिष, 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 ऐक ना. तू असं सारखं चिडू नकोस ना यार. हे बघ, तू आत्ता जे बघितलंस, आय कॅन एक्सप्लेन. ओके, आय कॅन एक्सप्लेन. हे बघ, स्वानंदी तिकडे होती. ती फक्त मला मलम लावून देत होती. मला लागलं होतं म्हणून. बाकी तुला जे वाटतंय तसं काही नाहीये यार. तनिष, ठीक आहे. ठीक आहे. फक्त तू चिडली नाहीस माझ्यावर? नाही, म्हटलं ना ठीक आहे. हे बघ सुजित, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सो म्हणून तुला काहीच एक्सप्लेन करायची गरजच नाहीये. मी ऍक्च्युली सहज तुला भेटायला आले होते आणि स्वानंदी तुझ्यासोबत रूम मध्ये होते. सो तुम्हाला